आज मान कन्हैया ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाशजी आणि डॉक्टर सौभाग्यवती सुधाताई कांकरिया यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय नागनाथजी अण्णा फटाले यांच्या 90 आणि मातोश्री सिंधुताई फटाले यांच्या 86वा सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी मलाही उपस्थित राहायला मिळालं। कारण जे नागनाथ अण्णांचं जे आयुष्य आहे, एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक ते साहित्यिक, आंदोलक, वाचन संस्कृती, राष्ट्र आणि देशासाठी तुरुंगवास अशा सर्व अशा बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे। आजही नवोदित त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आज त्यांनी त्यांच्या जीवनात जे साध्य केलं त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून कुटुंब व्यवस्था हा दिवसेंदिवस या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोडीत निघत चाललेली असताना सुधाताईंनी पुढाकार घेऊन जे आपल्या आई वडिलांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आयोजित केला आणि चौथ्या पिढीला म्हणजे वर्धमानच्या मुलीसुद्धा साहित्य, संगीत, सामाजिक, पर्यावरण या क्षेत्रामध्ये आहेत। म्हणजे हे चौथ्या पिढीला हे कुटुंबाचं नातं जे आहे पंजोबापासून आजोबापासून आईवडिलांपर्यंत आलं। म्हणून हा आजचा कार्यक्रम जो आहे तो मला वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे। या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलच्या दिशेने फिरणारी तरुणाई कुटुंबापासून विभक्त होत चाललेले आहे आणि पाश्चिमात्य जगाचं अनुकरण करून फक्त व्यक्तिपुरता विचार जो येतोय तोच खऱ्या अर्थाने कुटुंबाला दुरावत चाललेला आहे। म्हणून आजचा हा कार्यक्रम सर्वांनी अनुकरण करावा असा आहे। यातूनच कुटुंब व्यवस्था मजबूत होऊन वसुधैव कुटुंबकम हा जगाच्या कुटुंबाचा जो संदेश आहे तो संदेश मला वाटतं या प्रकारच्या कार्यक्रमातून आणखी दृढ होईल, मजबूत होईल। म्हणून या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा।